मग इकडे रट्टपालाच्या वडिलांनी सर्व सोन्या चांदीचे दागदागिने लगड वगैरे असं एका ह्याच्यावर ते पसरले, आता अंतरून केलं आणि त्याच्यावर संपूर्ण असा सुंदरसा गालिचा पसरला आपल्या मुलासाठी. त्यांनी हे सगळं. शिवाय रट्टपाल ज्या घरात राहत होता त्यांचा, तर त्याचं तो गृहस्थी जीवनात जगत असताना त्याच्या 2 पत्नी असतात. तर त्यांना सुद्धा रट्टपालाच्या वडिलांनी साज शृंगार करून राहायला सांगितलेलं असतं. म्हणजे अशा प्रकारे ते त्यांची तो उद्या येणार आहे म्हणून तयारी सुरू झालेली असते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रट्टपाल उठला, आपलं चिवर वगैरे घेतलं, चिवर परिधान केलं, भिक्षापात्र घेतलं आणि तो नगरीमध्ये भिक्षाटनासाठी निघाला. भिक्षाटनासाठी म्हणजे आपल्या भोजनासाठी निघाला आई वडिलांनी बोलून. मग तो भिक्षाटनासाठी आला. मग ज्या ठिकाणी त्याला आसन तयार केलं होतं त्याच्या वडिलांनी, त्या ठिकाणी जाऊन तो बसला. तिथे गेल्यावरती ते जे गालिच्यावर सर्व अंथरलेल्या सोन्या चांदीचं जे काय संपत्ती होती ती सर्व काढायला सांगितली आणि तो रट्टपालाला म्हणाला, पिता त्याचा, की बाळ, ही सगळी संपत्ती हे तुझं मातृधन आहे, तुझ्या पितामहाची संपत्ती आहे, याचा तू अवलंब कर, तू याचा उपभोग घे, तू सत्कर्म कर आणि आनंदाने जग. शिवाय तो त्याला परत म्हणत असतो की तू ही श्रमणचर्या सोडून दे बाळा आणि असंच पुन्हा एकदा सामान्य माणसासारखं जीवन जग. तो खूप असं त्याला म्हणत असतो. तेव्हा तो रट्टपाल आपल्या पित्याला म्हणतो की ग्रहस्था, मी तुला एक सल्ला देतो, तू शांततेनं ऐक. मग रट्टपाल त्याला म्हणतो, हे जे तू संपत्ती गोळा केलेली आहेस, ही सर्व संपत्ती गोळा कर, एका गाठोड्यामध्ये बांध आणि ती एका लांब नदीत नेऊन टाक. असा रट्टपाल आपल्या वडिलांना म्हणतो. का? तर ह्याच्यामुळे किंवा हे क्लेशाचं, दुःखाचं, शोकाचं, संकटाचं सर्वांचं हे क्लेश आहे आणि म्हणून हे एका नदीमध्ये नेऊन टाक, असं रट्टपालाने आपल्या वडिलांना सांगितलं. थोड्या वेळानं रट्टपालच्या ज्या गृहस्थी जीवनामध्ये असणाऱ्या 2 पत्नी असतात, त्या पत्नी येतात आणि रट्टपालाच्या पायाला मिठी मारतात आणि त्याला म्हणतात की तुम्ही ज्यांच्यासाठी हे उच्च प्रकारचं जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा, अशा त्या म्हणतात. तेव्हा रट्टपाल त्या दोघींनाही म्हणतो की भगिनींनो, मी कोणत्याही अप्सरासाठी हा जीवन मार्ग अवलंबलेला नाही. आणि आपल्याला भगिनी म्हटल्यामुळे त्या दोघीही मूर्छित होऊन म्हणजे चक्कर येऊन त्या जमिनीवर पडल्या आणि त्या खूप दुःखी झाल्या. नंतर तो आपल्या वडिलांना म्हणाला की गृहस्था, तुला मला भोजन द्यायचं असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. आणि मग पित्यानं सांगितलं, हो बा, जेवण तयार आहे. आणि मग त्याला भोजन वाढलं. मग सगळे वेगवेगळ्या स्वरूपाचे पदार्थ, यथेच्छ भोजन दिलं. पोटभर जेवला रट्टपाल आणि जेवल्यानंतर तो तिथून आपलं भिक्षापात्र घेतलं आणि तिथून तो निघून गेला आणि परत थुल्लकोटीत जाऊन त्या मृगवनामध्ये एका झाडाखाली तो जाऊन बसला. तर अशा प्रकारे आपल्या आई वडिलांच्या घरीची भेट ही रट्टपालाची आता आपण ऐकली.